नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर सातत्यानं चोरीच्या घटना वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता नशेखोर रिक्षा चालकच चोर निघाल्यानं परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महामार्गांवर होणाऱ्या चोऱ्यांमागं हे नशेखोर रिक्षा चालक आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात चोरीच्या घटना या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता सांगवी फाटा येथील बनारस हॉटेल जवळ दोन संशयित व्यक्तींनी रिक्षांमधून येत लोखंडी वस्तू चोरल्याचं समोर आलंय. या चोरीनंतर हे दोघेही राहुड घाटाच्या दिशेनं पलायन करताना दिसले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ आपली वाहनं घेऊन या रिक्षाचा पाठलाग केला. अखेर रोडघाट परिसरातील रिक्षा अडवून या दोनही संशयित चोरांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी या दोघांनाही विचारलेल्या प्रश्नांची यांनी उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरं दिली. यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आणि या संतप्त नागरिकांनी या दोघांनाही चांगला चोप दिला. काय नाव आहे तुझं? अशोक कुठले आहे? अशोक दका सोना कुठलं आहे? सोंदाना सौंदाना. काय चोरी का बरं मारलंय तुम्हाला इथं? नाही भाऊ मी चोरी नाही केली. हे मारलं का बरं मग लोकांनी? कोणी मलाच माहिती नाही ते हे काय लागेल मग? हे नाही मारलं. याने तुला मारलं हा का बरं? टाकून दिले मग काय आता का बरं मारलं? काय नाही, ते नाही सांग. का बरं मारलं याला? सर जे बोलतो सरळ बोलतो. मी नाशिकला चाललो होतो. हा इकडे माझ्या काकाचं गाव आहे. हा. मी काकाकडे आलो होतो. काका कुठं राहता? इकडे सौंदर्याला काय नाव आहे काकांचं? सुभाष अर्जुन पवार हा. ऐका. हा आणि त्यांच्याकडे मी आलो. हा. तिकडे मुक्कामी राहिलो. हा. आणि सकाळी चालू होतो नाशिकला. हम्म. त्यावेळी हा शेताला भेटला बिराटी पेशी. याची आणि तुझी काय ओळख आहे? ऐका ना, मग तिथे बिराटी पेशी बसला. हा तर मला सासवडीला जायचंय म्हणे. हा सासवडीला म्हणे जायचंय. हा. तर कुठे जायचंय? काय गावचं नाव रे? गावचं नाव काय? हा मस्जिद मस्जिद. हा. मस्जिदला जाऊ म्हणायची म्हणे. हम्म. मस्जिदला जाऊ म्हणा म्हणजे थांबव. मस्जिदला जाऊ म्हणायची. ते 2000 भाडं देस म्हणे. हम्म. मग अर्धा रस्ता मग घेऊ आणि अर्धा रस्ता हे कोपरावर. हा काय म्हणे मी हॉटेलला कामलेशी इडे इडे मला घेऊ ना. हम्म. इडे घेऊ ना. इडे थांबलो. एक मिनिट. इडे थांबलो. इडे थांबल्यानंतर म्हणे हॉटेलचे म्हणे. हॉटेलचे म्हणे मला बाकडाशी मला तिकडे घे जावा नाही. म्हणलं ओके काय विषय नाही म्हटलं. नंतर मला पाठीमाग जवळ एसने काढायला लागत. हे बाकडं कोण ठेवतं गाड्यात? येणं ठेव. हा. हा तू आणि काय सांगितलं? थांब म्हणा थांब. दुकानचे म्हणे हा हा मन दुकान काय मन तू दुकानचे हॉटेलला म्हणे, तू म्हणे, हा. काम यांनी मला तू इकडे किती मला काय काय वेश येत गाडी मा टाक बरं का. हम्म. गाडी मा टाक आणि म्हणे पुढे टपरीशी म्हणे हा. पुढे पुढे घेऊ. हम्म. इकडे नाशिकवरून म्हणून इकडे टपरी काय शिकलो. माझ्या टपरी राहील. तिकडून सरळ गेलो. सरळ गेल्यानंतर पाठीमाग गाडी लागल्यानंतर मी पळायला लागलो. हम्म. कावर पळायला लागलो? पाठीमाग गाडी लागल्या. हा गाव म्हणजे पळाव मी को लोक भीक मग पळाव म्हणे. शेतकडे पैसा बाकी शेत ते होई ना. नंतर मला काय बोल ना तिकडे सासवडे जावं संध्याना 3 लाकडं घेऊन 2000 रुपये भेटणं बस ना म्हणे. हम्म. बरोबर फक्त पान घेवानी म्हणे. बस चंदन लाकडं कुठून घेतात इजा नाही. मग कोण घेणार होता? ये ना सासरा. कुठे कुठे सासरवाडी कुठे मजदी? तू जाणार एक मिनिट तू जातोय नाशिकला हो मग मजदी कुठे? म्हणजे इकडे मग इकडे कुठे चालला होता त्याला घेऊन? हॉटेलला हॉटेल म्हणे मला. तुला अर्ध्या रस्त्यातून कुठून वापस फिरवलं त्याने? या इकडून. मस्जिद तिकडे, तू मस्जिदला जात होता बरोबर? मस्जिदला चाललो होतो पण इकडे गावठी भाजली. हा. आणि नंतर काय म्हणतो मस्जिद इकडे आहे असं म्हणे. मग गावठी चढले का तुला? मस्जिद इकडेच गावठी चढले का मग? टेबल जमान्याशी म्हणे माले. रक्त का बरं निघालेलं? माले. रक्त का बरं निघालं? जमान्याशी म्हणे. रक्त का बरं निघालं? याने मारलं? एवढं मारता का? मला मारलं. कोणी मारलं तुला? यानेच मारलं. एक लोक मी मारलं ते तुम्ही एकमेकांनीच एकमेकांना मारला मग हे सगळे सगळे बोलत होते काय? एकमेकाला मारा. का लोकांनी मारलं तुम्हाला? लोकांनी पण मारलं. हा का? हो. म्हणजे अशा चोऱ्या करून तुमचे पोट भरणार आहे का? आपण चोऱ्या मारा करत नाही. आपण हे काय केलं? शिट्या भरत गेलो असं तरी मला आरामशीर मी 700-800 रुपयात गेलो असतो. मी इकडे आलो होतो मावशी. गाडी स्टूल ऑटोमॅटिक आला का? हा स्टूल असा ऑटोमॅटिक आला? या रिक्षामध्ये अनेक धारदार शस्त्र आढळून आल्यानं या चोरीचा प्रयत्न पूर्वनियोजित होता का, असा प्रश्न देखील उपस्थित होताना पाहायला मिळतोय.
नक्की प्रकार काय हा काय हा नेमके ते प्रवासी. दोन लोक आहे ते त्यांच्यावरती जर बघितलं आपण तर रक्तही त्यांच्या अंगावरती सांडलेलं आहे, मार लागलेला आहे. नक्की काय झालेलं आहे हा प्रकार? प्रकार असा आहे की आता इथे दुकानासमोर हे स्टूल हे घेऊन चालले होते. मला याने हॉटेलवरनं फोन केला की 2 पोरांनी स्टूल उचललं आहे तर नाही पुढे जाऊन पकडले, तुम्ही लवकर या. मी घाटापर्यंत गेलो, घाटात त्यांना घेऊन आलो. तर तिथे जाऊन हा वेगळंच सांगायला लागला की मला चंदनाचं भाडं मिळणार होतं, ते चंदनाचं लाकडं घ्यायचं झालं. तर मला म्हटलं की इथे हॉटेलवरती माझं हॉटेल माझं स्वतःचं आहे, कामाचा पगार घ्यायचा आहे मला. तिथनं तो स्टूल टाकला, मागे गेले, त्यांना पकडून आणलं. आता परत चंदनाचं लाकडं घ्यायला चालले. तर त्यांना कबुलीसाठी एकमेकांना विचारलं की नक्की कोणी केलं, काय केलं. ते एकमेकांचीच मारामारी झाली दोघांची. मग आता काही पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे काही? अजूनपर्यंत काही कोणाला सांगितलं हो, कळवलं. कळवलंय का? कळवलंय का? मी नव्हतं कळवलं. मित्र आपण जर बघितलं तर आपण आहोत सांगवी फाट्यावरती आणि या फाट्यावरती कालच जर बघितलं तर एक मोठी घटना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती. ज्या ठिकाणी एक स्विफ्ट डिझायर होती आणि ती या ठिकाणी बंद पडलेली होती आणि रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने ती बाजूला लावली गेली होती. कालच ते वृत्त प्रसारित झालं आणि आज जर बघितलं तर आजही पुन्हा दिवसाढवळे या ठिकाणी जर बघितलं तर हे दोघं चोर एक कुठंतरी एकमेकांवरती बहाणे करून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत. या ठिकाणी पूर्ण नागरिक जमा झालेले आहेत. दोघांना त्यांनी पकडलेलं आहे. या ठिकाणी आपण रिक्षा जर या दृश्याच्या माध्यमातून बघाल तर रिक्षाही आहे आणि याच्यामध्ये एक स्टूल टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. ते पलायन करत असताना या ग्रामस्थांनी त्यांना पकडून या ठिकाणी आणलेलं आहे. आता नक्की पोलीस स्टेशनला संबंधित गोष्टीची माहिती दिली गेली आहे. ते आता हे आल्यानंतर पुढे नक्की काय कारवाई करणार याच्याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. S9 न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. महामार्गावर सातत्यानं होणाऱ्या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करत पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.